सर. नमस्कार. मी गणेश पोकळे, रजिस्ट्रार MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे. मागील 2 दिवसापासून विद्यापीठाबाबत वर्तमानपत्रामध्ये जे काही छापून येते त्या संदर्भात मी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या वतीनं झालेल्या घटनेचा तीव्र निषेध आणि निंदा करतो. अतिशय कडक शब्दात निंदा करतो. हा जो इव्हेंट होता, हा इव्हेंट 10 फेब्रुवारी 2026 रोजी वर्ल्ड कल्चरल डे अशा नावानं विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या समूहाने एकत्र येऊन आयोजित केला होता. या प्रकारचा इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो. अनेक नामांकित विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा इव्हेंट ऑर्गनाईज केला जातो. वर्ल्ड कल्चरल डे ची संकल्पना अतिशय उदात्त आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेची प्रचिती येते. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा अंगीकार तर करतच, त्याचसोबत विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सगळ्यांना त्याची ओळख व्हावी आणि एक वैश्विक बंधुत्व तयार व्हावं, या प्रकारे अनेक गोष्टी आणि अनेक उपक्रम करत असतात. 10 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात वर्ल्ड कल्चरल डेद्वारे अनेक देशाचे विद्यार्थी एकत्र येऊन विविध स्टॉलद्वारे त्यांची खाद्य संस्कृती आणि परंपरा याची ओळख येथील विद्यार्थ्यांना करून देतात. आपले विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा करून, संवाद करून त्या देशाबद्दल, कल्चरबद्दल, संस्कृतीबद्दल जाणून घेतात. अशा प्रकारे एक विचारांची सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन एक अतिशय उत्तम आणि उदात्त कल्चर तयार होतं. एक ग्लोबल सिटीझनची कल्पना या ठिकाणी बिल्ड होते. अशा प्रकारे अत्यंत शैक्षणिक स्वरूप असणारा हा इव्हेंट दरवर्षी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आणि अनेक नामांकित विद्यापीठामध्ये आयोजित करण्याचे एकमेव प्रयोजन, मग याद्वारे परदेशी विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास तर होतोच, त्याशिवाय अत्यंत आवश्यक असणारा शैक्षणिक उपक्रम त्यांना आपल्या देशाबद्दल आणि इतर देशाबद्दल ओळख करून देतो. हे सगळं सुरू असताना कार्यक्रमाच्या शेवटी काही अज्ञात तरुण, अनोळखी अज्ञात तरुण तिथं आले आणि त्यांनी एका विशिष्ट देशाविरुद्ध घोषणा देऊन त्या स्टॉलची मोडतोड केली. हे अतिशय बेकायदेशीर, निंदनीय आणि हेतू परस्पर केलेलं कृत्य आहे. विद्यापीठाच्या रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढची कुठली गोष्ट होण्यापासून टाळली, पण कुठल्या तरी अपुऱ्या, चुकीच्या माहितीच्या आधारावर त्यांनी केलेलं कृत्य अतिशय खेदजनक आहे. आपण सर्व जाणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ते शिकायला येतात, यावेत यासाठी सर्व शैक्षणिक संस्था आपल्या परीने योग्य प्रयत्न करत असतात. पण अशा प्रकारच्या काही चुकीच्या माहितीवरनं एका छोट्याशा समुदायाने केलेली ही घटना ही शहराच्या विद्येच्या माहेरघर प्रतिमेला काळीमा फासू शकते. त्यातनं शहराची आणि देशाची बदनामी होऊ शकते आणि एक चुकीचा संदेश आदरला जाऊ शकतो. त्यामुळे मी त्याचं अधिक निंदन आणि निषेध करतो. आम्ही विद्यापीठाच्या वतीनं कायदेशीर गोष्टींनी पुढे जात आहोत. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करतच आहेत. आणि सर्वात शेवटी मी पुन्हा सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या इव्हेंटमुळे शहराची, विद्यापीठाची आणि देशाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि आम्ही विद्यापीठाच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. धन्यवाद.